जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बायको, मी चांगला नवरा मिळावा म्हणून 16 सोमवार केले होते. काही उपयोग झाला नाही. नवरा, मी 160 उपवास केले होते. तुझे कमी पडले वाटतं. आजच्या दिवसाचं ज्ञान. खूप वर्ष जगायचं असेल तर जेवण अर्ध्यावर आणा, पाणी दुप्पट प्या, व्यायाम तिप्पट करा, हसणं खिदळणं चोपट करा आणि बायकोचं म्हणणं 100 पट ऐका. पप्पू, अरे यार, माझ्या बायकोला खूप राग येतो. झंपू, माझ्या बायकोलाही आधी खूप राग यायचं, पण आता येत नाही. पप्पू, असं काय केलंस तू? झप्पू, काही नाही रे. एक दिवस ती खूपच रागवली होती. तेव्हा मी तिला म्हटलं, म्हातारपणात राग येतोस. तेव्हापासून आजपर्यंत ती कधी माझ्यावर रागवलेली नाही. भाऊजी एकदा त्याच्या मेहुणीशी चॅट करत असतो. भाऊजी, वा वा, तू तुझ्या बहिणीपेक्षाही सुंदर आहेस. मेहुणी लाजते. काही हा भाऊजी. भाऊजी, पण तू इतकी सुंदर कशी आहेस? असं काय वापरतेस? मेहुणी, फोटोशॉप. भाऊजी बेशुद्ध. नवरा, उपम्याला परत मीठ जास्त झालंय. इतक्या वर्षात हाताला सवय कशी काय होत नाही? बायको, मी म्हणते नसल होत हाताला सवय, पण इतक्या वर्षात जिभेला सवय व्हायला काय हरकत होती? बंड्या आणि नंद्या दोघे बोलत होते. बंड्या म्हणाला, खरा सांताक्लॉज कोण असतो तुला माहीत आहे? नंद्या, कोण रे? बंड्या, खरा सांताक्लॉज तोच असतो जो मित्र जेवल्यानंतर हॉटेलचे बिल भरतो. ऑब्झर्वेशन. वडील, सिगारेट केव्हापासून चालू केलीस? मुलगा, नाही बाबा. वडील, मग पूजेच्या वेळी एकाच काडीने समईतल्या 5 वाती कशा पेटवल्या? छोटू, बाबा, तुम्हाला पण एक टिकल्यांची पिस्तूल घ्या ना. बाबा, नको रे, माझ्याकडे एक टिकली लावलेली मशीन गन आहे. पत्रकार, आपण श्रीमंत कसा झालात? श्रीमंत माणूस, फळांचा व्यवसाय करून. पत्रकार, एवढ्यानं श्रीमंत झाला काय? श्रीमंत माणूस, नाही, माझे सासरे वारले. त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने 1 कोटी ठेवले होते. पत्रकार महिला नेत्यास विचारतो, आपण निवडणूक लढवण्याचे कसे काय ठरवले? महिला नेत्या, त्यात काय आहे? आमचे नवऱ्याशी नेहमी भांडण होते. त्यात विजय आमचाच होतो. म्हटलं बघावं लढवून. भिकारी, दादा, मला 150 रुपये द्या. मी माझ्या कुटुंबापासून हरवलो आहे. सोनू, आधी मला सांग, तुझं कुटुंब कुठं आहे? भिकारी, मल्टिप्लेक्समध्ये पिक्चर बघतंय. बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. बंता, मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? संता, सगळे म्हणतात 10वीची परीक्षा खूप महत्त्वाची असते. बंता, सोड रे, जास्त टेन्शन घेऊ नकोस. 10वीचा रिझल्ट फक्त जन्मतारीख बघण्यासाठीच लागतो. काही लोक आपला मूड ऑफ झाला की डीपी काढून टाकतात. असा कसा यांचा मूड, जो स्वतःचा थोबाडाही बघवत नाही? हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही. उदाहरणार्थ विजेची तार. 2 वाघ झाडाखाली आरामात बसले होते. समोरून एक ससा जोरात पळून गेला. पहिला वाघ दचकून, आईला, काय गेलं रे? दुसरा वाघ, काही नाही रे, फास्ट फूड होतं. चिमणरावांचा सासरा त्यांना बेदम मारत होता. एक माणूस, अहो, का मारताय त्यांना? सासरे बुवा, अहो, या नालायकाच्या बायकोने ह्याला मेसेज पाठवला की तुम्ही बाप बनला आहात, तर याने तो मेसेज ह्याच्या सगळ्या मित्रांना तसाच फॉरवर्ड केला. झंप्या, बाबा, उद्या शाळेत छोटीशी पालक सभा आहे.
बाबा, छोटीशी म्हणजे कशी? झंप्या, म्हणजे फक्त मी प्रिन्सिपल आणि तुम्ही. 17 वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायकोला विचारलं, मी जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटतं का ग? बायको हसून, नाही हो, बिलकुल नाही. कुत्र्यासुद्धा गाडीच्या मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी? चिंगी, पप्पा मी आई बनणार आहे. पप्पा, अगं कार्टे, काय मूर्खासारखं बडबडत आहेस? चिंगी लाडात, मूर्खासारखं काय हो पप्पा? तुम्हीच म्हणालात ना, जोपर्यंत तू काही बनवून दाखवत नाहीस तोपर्यंत तुला स्कूटी घेऊन देणार नाही. पेशंट, डॉक्टर साहेब, गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय. डॉक्टर, वयानुसार असं होणारच. पेशंट, पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे. स्थळ, अर्थातच पुणे. पनवेलच्या स्टँडवर एक जण ओरडत होता, मुंबईची पळून आली, मुंबईची पळून आली. मी उत्सुकतेने घाईने वळून मागं पाहिलं तर मुंबईची पळून बस आली होती. पप्पू, डॉक्टर, माझ्या कानात सतत गुणगुण ऐकू येते. डॉक्टर, असं कधी कधी होतं तुम्हाला? पप्पू, वॉकमन लावल्यावर. पप्पू, तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस. पत्नी, कसं काय? पप्पू, माहेरी जाऊन. पप्पू, अरे या टीव्ही वाल्यांना कसं काय कळत नाही? बंटी, काय कळतं पप्पू, की आप देख रहे है स्टार प्लस. पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो. शिक्षक, का रे पप्पू, पेपरमधलं काही येत नाही का? पप्पू, तसं नाही सर, मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे म्हणून लवकर चाललोय. देव, काय पाहिजे? पप्पू, पैशांनी भरलेली बॅग, नोकरी आणि एक मोठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील. देव, तथास्तु. पप्पू, आता कंडक्टर आहे. प्रगती पुस्तक वाचताना वडील, हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शून्य, वर्तणूक वाईट, अक्षर घाणेरडे. मुलगा, बाबा पुढे वाचा, आरोग्य चांगलं आहे. एका विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सण. परीक्षा, दिवे पण लागतात, फटाके पण फुटतात, बँड पण वाजतो आणि घरचे आरती पण ओवाळतात.